सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विद्यावर्धिनी महाविद्यालयात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मियावाकी घनवत प्रकल्प, खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन आणि बास्केटबॉल क्रीडांगण काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले। प्रत्येक शिक्षण संस्थेत ओपन जिम सुरू करून राज्याच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्याची सरकारची योजना आहे। तरुणांचे आरोग्य सुदृढ राहिले तर देशाचे भवितव्यही उत्तम राहील असे प्रतिपादन क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विद्यावर्धिनी सभा डॉ. एम.वाय. वैद्यकला, प्राचार्य पी.डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी.एस. शाह विज्ञान महाविद्यालयात केले। विद्यावर्धिनी महाविद्यालयात कबच्चो उमवी पुरस्कृत मियावाकी घनवन प्रकल्प, खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन आणि बास्केटबॉल क्रीडांगणाचे भूमिपूजन या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नामदार कोकाटे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभा व गव्हर्निंग काउन्सिलचे सेक्रेटरी व खजिनदार युवराज करंकाळ होते। या प्रसंगी ओमप्रकाश अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.पी. पाटील, विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्राचार्य शरद पाटील, व्हाईस चेअरमॅन उदय शिनकर, संस्थेचे सदस्य पीतांबर महाले, विनोद अग्रवाल, जगदीश गायकवाड, अशोक सुडके, अनिल दामोदर, डॉ. अभय शिनकर, प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, सुरेश चव्हाण, प्रतिभा शिंदे, रवी किरण पाटकरी, उपप्राचार्य डॉ. योगेश पाटील उपस्थित होते। यावेळी सेक्रेटरी युवराज करंकाळ म्हणाले की विद्यावर्धिनी महाविद्यालय कला आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा सातत्याने प्रयत्न करेल। शासनाने महाविद्यालयाला 2 प्रकल्प दिल्याबद्दल त्यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले। कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी विद्यावर्धिनीच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमात प्रारंभी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मियावाकी घनवन प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर ओपन जिमचे उद्घाटन व बास्केटबॉल क्रीडांगण काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले। कार्यक्रमात आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। विद्यावर्धिनी महासभेच्या प्रांगणामध्ये विद्यावर्धिनी कॉलेजच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांच्या हातून ओपन जिमचं उद्घाटन आणि बास्केटबॉल च्या मैदानासाठी त्यांनी निधी दिला, त्याचं भूमिपूजन आणि मियावाकी हा विद्यापीठ आणि महानगरपालिकेचा जो जॉईंट व्हेंचरमध्ये कार्यक्रम आहे त्याचंसुद्धा त्यांनी वृक्षारोपण करून त्याचं उद्घाटन केलं। या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून 5,000 रोपं आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये लावणार आहेत। असा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये एक ओपन जिमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ओपन जिम देत असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये किंवा गल्लीबोळामध्ये या ठिकाणी ओपन जिम दिल्या गेलेल्या आहेत। त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही। या पुढच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन करण्यात येईल, जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थी घेऊ शकतील, आमचे विद्यार्थी बंधू भगिनी। आणि त्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येईल, हेल्थ पण मेंटेन करता येईल आणि खेळाचा जो 1 तास असतो तो 1 तास त्यामध्ये ते एंटरटेन व्यवस्थित चांगल्या प्रकारे करू शकतील अशी शासनाची या ठिकाणी धारणा आहे। आणि मग त्या दृष्टिकोनातून आजचं हे उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं होतं। आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की एक या ठिकाणी उद्घाटन करावं। काँक्रिटीकरणासाठी त्यांना 7 लाख रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी हॉलसाठी पण या ठिकाणी निधी मागितलेला आहे। त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल। सर, अनेक ग्रामीण भागामध्ये